खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 19 जुलै 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक झालेली, परंतु काही मालाचे बाजार भाव स्थिर आहेत, परंतु पालेभाज्याचे भाव मात्र एकदम डाऊन झालेले। आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 20 रुपयाला किलो आहे। त्याचप्रमाणे फ्लावर असेल, फ्लावरसुद्धा 20 ते 25 रुपयाला किलो आहे। वांगी 40 ते 50 रुपये भाव झालेले। टमाट्याचे भाव आज अचानक वाढले। टमाटे 2 दिवसापूर्वी 10-12 रुपये किलो होते, तीच टमाटे आज 28 ते 30 रुपये किलो झालेले। कारलीसुद्धा भाव कमी झालेले आहेत। कारली 50-60 रुपये जाणारे आज 30-40 रुपये किलो झालेले। गवारीचे भाव टिकून आहे, गवारी 100 रुपये किलो आहे। दुधी भोपळासुद्धा 15 ते 22 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 20 ते 22 रुपये किलो आहे। शेवगा 50 ते 60 रुपये किलो आहे। मिरचीसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे। दोडक्याचे भावसुद्धा कमी झालेले आहेत। दोडका 50 ते 60 रुपये जाणारा आज रोजी तो 40 रुपये किलो झालेला आहे। शिमला मिरचीचे भाव टिकून आहेत। शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। वालवरसुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे। चवळीचे भाव 30 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे तोंडली असेल, तोंडलीचे भाव टिकून आहेत। तोंडली 35 ते 40 रुपये किलो आहे। राजम्याचे सुद्धा भाव टिकून आहे। राजमा 100 ते 110 रुपये किलो आहे। पावटा 40 रुपये 45 रुपये किलो आहे। भेंडीचे भाव कमी झालेले आहेत। भेंडी 30 ते 40 रुपये किलो झालेले। गाजरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। घोसाळेसुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे। बीट 20 ते 25 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 22 रुपये किलो आहे। पापडीसुद्धा 80 रुपये किलो आहे। वाटाणाचे भाव टिकून आहेत। वाटाणा 100 ते 120 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याची परिस्थिती फार गंभीर आहे। कोथिंबीर असेल, कोथिंबीर 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथीसुद्धा 10 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालकसुद्धा 5-6 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।